कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष मांडवगड फराटा या गावाचे विद्यमान सरपंच माननीय समीक्षा अक्षय फराटे या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. योग्य ते प्रयोजन असावं लागतं. चला जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या व योजनेची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उभा वाहतो व त्यांच्या श्रोत्यांशी सेतू. प्रास्ताविकातून उभा वाहतो व त्यांच्या श्रोत्यांशी सेतू. थोडक्यात समजून घेऊया आजच्या सोहळ्याचा हेतू. मी तन्मय फराटे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करावे. आयोजन होण्यामागची हीच असते भावना भोळी. निमंत्रणाचे येणे तुमचे ऋणात तुमच्या राहून सादर करतो मनातून प्रास्ताविकाच्या ओळी. नमस्कार, मी तन्मय हनुमंत फराटे आपले आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो. कवी लेखक राहुलदादा शिंदे लिखित व रोहिणी पब्लिकेशन मुंबई प्रकाशित जीवनानुभव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत. पुस्तक लेखकांनी अनेक दिवस रात्र एक करून लिहिले जाते. त्या पुस्तकाचे आज पुस्तक प्रकाशन आहे. आज कितीतरी थोर व्यक्ती या विचार मंचावर उपस्थित आहेत. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. तुमची सर्वांची उपस्थिती ही आमच्यासाठी मौल्यवान ठरत आहे. अवघ्या काही वेळात ज्या क्षणाची आपण सर्वजण अनेक दिवस वाट पाहत होतो तो क्षण म्हणजेच पुस्तक प्रकाशन अवघ्या काही काळात संपन्न होत आहे. आपण सर्व लेखकांना व लिखाणासाठी हार्दिक अभिनंदन करूया व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया. तुमच्या शुभेच्छा या लेखकासाठी खूपच भावस्पर्शी आहेत. लेखकांच्या प्रथम पुस्तकास तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वजण ऋणी आहोत. इथून पुढेही असाच प्रतिसाद द्या हीच अपेक्षा. जीवनानुभव हे पुस्तक हे शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर यांच्या आयुष्यावर निगडित आहे आणि मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की विद्यार्थी, डॉक्टर आणि शिक्षक त्याचसोबत अनेक विचारवंत इथे उपस्थित आहेत आणि याच उपस्थितीत हा सोहळा चालू होतो. यानंतर पुस्तक प्रकाशन होईल, मान्यवरांचे भाषण आणि त्यानंतर आपण सर्वजण त्या उत्सुकतेने लेखकांना ऐकणार आहोत. ते लेखक बोलतील. मी लेखकांना व सर्व संयोजकांना कार्यक्रमासाठी व पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मी शब्दांना बोलत आहे, मातीच्या ऋणात राहून धरतीशी बोलत आहे, क्षितिजाचे स्वप्न पाहून मनापासून धन्यवाद. धन्यवाद. या प्रास्ताविकातून नक्कीच आपल्याला कार्यक्रमाचा हेतू कळलेला आहे. वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेला प्रत्येक पाहुणा आपल्यासाठी मौल्यवान असतो. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात हे आपले कर्तव्य आहे. चला तर वळूया आजच्या कार्यक्रमाच्या स्वागत आणि सत्कार समारंभाकडे. या सत्कार समारंभाची सूत्रे मी राहुलदादा शिंदे यांच्याकडे सोपवत आहे. नमस्कार. तुमचं सर्वांचं जीवनानुभव या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. तर सत्कार समारंभाची मी सूत्र सांभाळत आहे. तर प्रत्येकाचा सत्कार होणं हे आमचं कर्तव्य आहे. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय सरपंच समीक्षा अक्षय फराटे पाटील, सरपंच मांडवगड फराटा यांचा सत्कार माननीय सीमाताई फराटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर प्राध्यापक सुनील माने सर यांचा सत्कार मनोहर परदेशी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर रोहिणी पब्लिकेशन मुंबई याच्या प्रकाशिका आणि सीईओ रोहिणी वाघमोडे मॅडम यांचा सत्कार श्रीमती सीमाताई फराटे यांनी करावा अशी विनंती करतो. मांडवगण गावच्या सरपंच समीक्षा फराटे पाटील यांनी सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. माननीय श्री मनोहर परदेशी सर अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर यांचा सत्कार खंडेराव अण्णा फराटे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी ज्या शाळेत शिकलो ते मेरी मेमोरियल हायस्कूल काष्टी या शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल जगले मॅडम यांचा सत्कार पूजा शितोळ मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर खंडेराव अण्णा फराटे पाटील यांचा सत्कार मदनदादा फराटे पाटील यांचा सत्कार नवनाथदादा शितोळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर पूजा शितोळे यांचा सत्कार समीक्षाताई फराटे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
ठीक आहे, मी पुढील सूत्रसंचालकांकडे सोडतो. ज्या मुख्य हेतूने आपण आज जमलो आहोत या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने ज्या हेतूसाठी मुहूर्तमेढ रचली गेली. मुख्य हेतू म्हणजे पुस्तक प्रकाशन. लेखक खऱ्या अर्थाने ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे पुस्तक प्रकाशन. त्या पुस्तक प्रकाशन मागचे असणारे असंख्य कष्ट आणि त्या कष्टातून उभं होणारे ते पुस्तक आणि आज या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा. चला तर मग मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या कवी राहुलदादा शिंदे लिखित जीवन अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन करावे. आपण आपल्या हस्ते या कार्यक्रमाचे मुखपृष्ठ अनावरण करून पुस्तकाचे प्रकाशन करावे. एक समोर आहे सर, समोर दादा समोर पहा.
ट्रायपॉडची उंची वाढते. नाही नाही काय करत नाही. नाही नाही बस झालं बस झालं. नाही नाही बस झालं. आजच्या लाईनची वाट पाहूया आपण. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडोकरचे माजी उपसरपंच अशोकप्पा फराटे, त्याचबरोबर संतोषराव नागवडे, अशोकप्पा जगताप यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मांडोगण विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन अमोलजी जगताप, त्याचबरोबर अभिषेक दरेकर या दोघांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. आपल्या गावचे सुपुत्र रावजी शिंदे यांच्या पुस्तक सोहळ्याच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खरं तर वेळ 3:50 अशी होती, पण तरी पण आपण वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल शहाजीराव कोळपे असतील यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं, पैलवान किशोरजी खराटे यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आणि आता वरुण राजा थोड्याच वेळात बसणार आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता मांडोगण विकास सोसायटीचे माजी चेअरमन आमचे सहकारी शंकररावजी फराटे इनामदार यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मांडोगण गावातील एक तरुण विद्यार्थी, लेखक, कवी श्री राहुलदादा शिंदे याच्या जीवनानुभव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खरं तर आपल्या मांडोगण नगरीमध्ये मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय समीक्षाताई खराटे पाटील, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या रोहिणी पब्लिकेशनच्या CEO रोहिणीताई वाघमोरे, ज्या शाळेमध्ये
सुरुवातीच्या कालखंडामध्ये राऊतचं शिक्षण झालं. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका योगिताताई साळवे, आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि प्राध्यापक माने सर, आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी सदस्य आणि मांडवगण फराटा सोसायटीचे माजी चेअरमन, शिरूर तालुका सरसंघचालक आदरणीय मदनदादा फराटे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ताबा फराटे, मांडवगण नगरीचे माजी उपसरपंच आमचे सहकारी मित्र नवनाथदादा शितोळे, शिरूर तालुका साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि आपल्या गावातील एक आदर्श शिक्षक परदेशी सर, त्याच पद्धतीनं आमचे सहकारी मित्र खंडेराव फराटे, आपल्या गावातनं नुकतीच डॉक्टर झालेली आपली विद्यार्थिनी योगिता शितोळे आणि पूजा शितोळे, आणि आमचे सहकारी सर संतोषजी परदेशी सर. खरं तर ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः या राहुलदादा शिंदेला मी धन्यवाद देतो, त्याचं कौतुक करतो. कारण लेखक, कवी, साहित्यिक हा काही घडवता येत नाही. ही एक उपजत प्रतिभा असते, त्या मुलांच्या अंगभूत कौशल्याचं हे प्रतीक असतं, जेणेकरून लाखो रुपये खर्च करून सुद्धा एखादा कवी किंवा साहित्यिक किंवा लेखक आपण घडू शकत नाही. आपण एखादा डॉक्टर करू, इंजिनियर करू, चांगला अधिकारी तयार करू, परंतु लेखक, कवी ही त्या विद्यार्थ्याच्या अंगातच ती उपजत कलागुण आवश्यक असतात. मग त्या कलागुणांना अभ्यासातून, निरीक्षणातून, समाज रचनेतील सगळ्या बाबींचा बारकाईने अभ्यास करून ते कौशल्यपूर्वक त्याची मांडणी करणं हे खरं तर लेखक आणि कवीचं काम असतं. सगळ्या समाजाचा, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊन त्याचं दर्जेदार लेखन करणं हे खरं तर लेखकाचं, साहित्यिकाचं, कवीचं काम असतं. आणि तसं पाहिलं तर या मुलाचं वय हसण्या खेळण्याचं, बागडण्याचं असताना देखील त्याच्यात एक उपजत अंगभूत कला आहे. त्या कलेतनं खऱ्या अर्थानं त्यानं हे खरं तर त्याचं दुसरं पुस्तक आहे. मला वाटतं याच्या अगोदर त्याचं एक पुस्तक कविता संग्रह प्रकाशित झालाय. हे सगळं होत असताना ग्रामीण भागातनं असे उदयोन्मुख लेखक, कवी तयार होत असताना मी खरं तर या मॅडमला सुरुवातीला धन्यवाद देतो. कारण त्याने जे लेखन केले ते जगासमोर आणण्याचं काम खरं तर या आईच्या मुंबई या संस्थेने केलंय. खऱ्या अर्थानं हा लेखक आज समाजापुढे आणण्याचं काम ताई खरं तर तुमच्या माध्यमातून झाले. तुम्हाला या परिसराच्या वतीने, या ग्रामस्थांच्या वतीने, या शिंदे परिवाराच्या वतीने तुम्हाला खरं तर धन्यवाद देतो, लाख लाख तुमचं अभिनंदन करतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला सांगायला काय हे नाही, पण साधारणतः जुन्या कालखंडामध्ये 72 साली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो दुष्काळ झाला, त्या दुष्काळात आपलं जामखेड तालुक्यातलं मूळ गाव सोडून हा शिंदे परिवार असेल, त्यांचे नातेवाईक असतील, त्या कालखंडापासून मॅडम हा परिसर थोडासा पाण्याच्या बाबतीत समृद्ध असल्यामुळे या परिसरात शेतीचं काम, या परिसरातल्या आपल्या कुटुंबाच्या उपयोजनेकरता, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भल्याकरता हा शिंदे आणि त्यांचे सर्व नातेवाईक परिवार आपला मूळगाव सोडून या परिसरात आले आणि जिद्दीनं, चिकाटीनं प्रसंगी जी जबाबदारी आपल्या कुटुंबाला मिळेल, ज्याने आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, ही सगळी कामं या परिवाराने केली. या मुलाचे वडील दादा शिंदे असते, खरं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने या मुलाला अतिशय दर्जेदार पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काष्टी या ठिकाणी ठेवलं, त्याच्यानंतर स्वतःच्या चांगल्या अभ्यासानं कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव या ठिकाणच्या शाळेमध्ये त्याने पुढचं शिक्षण घेतलं. आणि खरं तर हे सगळं करत असताना आपल्या
अंगात असलेला छंद जोपासण्याचं काम त्याने केलं. आमच्या गावात आमच्या अभ्यासातला अलीकडच्या कालखंडात आपल्या गावामधून शेखरच्या माध्यमातून असेल, परदेशी सरांच्या माध्यमातून असेल, लेखनाची वाचनाची गोडी या परिसरातील नवीन कवी असतील लेखकांना लागली आणि खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचा जगाच्या समोर आणण्याचं काम देखील खऱ्या अर्थाने या मंडळींच्या माध्यमातून होतंय. शेखरनं सुद्धा पारावारच्या गोष्टी असतील याच्यातनं ग्रामीण भागाचं सुरेख असं चित्रण करून ते समाजापुढे खरं तर ठेवण्याचा प्रयत्न केला. ही एक विशिष्ट कला आहे, ही सगळ्याला उपजत नसती. याला एक वेगळी दैवी देणगी खरं तर परमेश्वराने ह्या मंडळीला दिलेली असते. आपल्या अभ्यासानं या परिसराचं नाव निश्चितपणे राहुल तू आणि तुझे सहकारी भविष्य काळात सुद्धा करतील. खऱ्या अर्थानं तू एवढ्यावर आता थांबणार नाही. शेखर असेल, तू असतील, तुमच्या प्रतिभांना निश्चितपणे येणाऱ्या काळात अनेक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन लाभू. तुमच्याकडनं अतिशय चांगल्या कलाकृतींचं लेखन म्हणा, कविता म्हणा, या गोष्टी समाजापुढे चांगल्या पद्धतीने येऊ. तुझ्या पुढच्या काळाला मी उपस्थित सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी सांगतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेब कोळपे, सुरेशजी फराटे आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर पुढे सुरू लेखकाचा परिचय आणि सन्मान ज्यांच्यामुळे आजच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे अशा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्तिमत्व असणारे असे आपले लोकप्रिय आणि वयलहान पण कर्तृत्व महान या ओळींना शोभून असणारे आपले लाडके लेखक कवी राहुलदादा शिंदे यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. कवी राहुलदादा शिंदे हे 2024 चालू वर्षामध्ये 12वी उत्तीर्ण झाले. त्यांचा हा साहित्यिक प्रवास हा 14व्या वर्षापासून चालू झाला. 7वीत असताना त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. 10वीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी काही निवडक कविता आणि काही विशेष कविता लिहून एक काव्य संग्रह प्रकाशित केले. म्हणजे 16 डिसेंबर 2022 त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी नव्या शोधात हे पुस्तक लोकांच्या हाती दिले. या पुस्तकाला वाचकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक जाऊन पोहोचले. तसेच विविध दैनिक आणि साप्ताहिक वृत्तपत्रांमध्ये देखील कविता व लेख आतापर्यंत प्रकाशित आहेत. या काव्य संग्रहाला नुकताच आषाढी एकादशी निमित्त शब्द पंढरीचे आम्ही वारकरी या काव्य संमेलनामध्ये त्यांना विशेष काव्य संग्रह नव्या शोधात राजयुवा काव्य पुरस्कार 2024 मिळाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आज वयाच्या 19व्या वर्षी त्यांचे दुसरे पुस्तक आपल्या हाती देताना त्यांना आणि आम्हा सर्वांना अभिमान आणि आनंद वाटत आहे. अशा आपल्या लाडक्या लेखकाचा म्हणजेच कवी राहुलदादा शिंदे यांचा आपण सन्मान करतो. मी सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लेखकाचा सन्मान करावा. या नवोदित लेखकाचा सन्मान मांडवी विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि महाराष्ट्र निवड मंडळाचे माजी सदस्य मदनदादा फराटे, त्याचबरोबर माजी चेअरमन शंकरराव फराटे, दत्तराव फराटे, सर्वच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नामकरण होतोय. सर्वच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतोय. खरं तर आपल्या गावातील एक युवक एवढ्या लहान वयामध्ये पुस्तक लिहितो हे अभिमानास्पद आहे. शेखर शेखरदादा, पांडुरंग मोरे, अशोक फराटे, गणेश काका, त्याचबरोबर शरदराव, आपण सगळ्यांनीच स्टेजवरती या. मांडोबेंचे विद्यमान उपसरपंच पांडुरंग मोरे आणि माजी उपसरपंच अशोक जगताप, बाळा तुम्ही वरती स्टेजवरती या.
शुद्ध बीजापोटी प्रेरसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थाने संस्कार केले ते आपले आजोबा, त्याचबरोबर आमचा मित्र दादा शिंदे याचा सन्मान करण्यासाठी गणेश काका आणि शरदराव आपण कृपया जिवंत यांचे अशोक अप्पा आपल्या तिघांनाही विनंती आहे. आमचा मित्र आहे दादा शिंदे आणि मुलाचं ज्यावेळेस पुस्तक तयार झालं काल परवा मला वाटलं एक पुरस्कार गणेश काका मिळाला पुण्यामध्ये, आपणही गेला होता. अशा आमच्या मित्राचा सन्मान होतोय कारण कुणीतरी आपल्या पाठीशी असावं लागतं. डेके अप्पा दादा शिंदेचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मान्यवरांना बोलवलंय. दादा शिंदे यांचा सन्मान होतोय. शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटे असं म्हणतात. दादा जरी त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मनोलौकिक केला नसला तरी कोणत्याही कामाची लाज न वाटता अफाट असं कष्ट करून दादाने हे काम केलं आणि मांडवमध्ये प्रकाशन सोहळा व्हावा की दादाची इच्छा होती, माझ्या मुलाचं कुठेतरी कौतुक व्हावं आणि म्हणून या दादाचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपल्या मित्रासाठी. डीके शितोळे यांना विनंती आहे. बाळांना आपणास शालेय आपण सर्वांनाच विनंती आहे. बाळांना होते सन्मान होतोय. मगाशी सांगितलं आमचे माझे चेअरमन शंकरराव फराटे यांनी आपल्याला लेखक तयार करायला पैसे देऊन देखील तयार होत नाही, कवी तयार होऊ शकत नाही. त्याला साहित्याची जाण असावी लागते आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावातील सुपुत्र नावलौकिक कमवत आहेत. कारण लेखक तयार झाल्यानंतर आजही आपण पाहतोय अनेक साहित्यिकांचे आपल्याला नामोल्लेख करता येईल. त्यांचे आज अमरत्व त्यांनी मिळवलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे लेखक कवी अमरत्व मिळवतील हीच अपेक्षा आहे. राहुल शिंदे यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. यानंतर पुढील विधी सुधारण करायचे आणि पटपट कार्यक्रम आपण सुरू करायचा आहे. सर्व मान्यवरांचे आभार. खऱ्या अर्थाने ज्याच्या शब्द कानावर पडण्याची उत्सुकता आहे, पुस्तक लिहिताना आलेले अनुभव हे ऐकायचे आहेत, त्यांचे अनुभव, त्यांच्याबरोबर पुस्तक लिहिताना आलेल्या अडचणी, अशा सर्व गोष्टी ज्यांच्या मनोगतातून व्यक्त होतात. अशा आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आणि ज्यासाठी आपण सर्वजण जमलो अशा जीवन अनुभव या पुस्तकाचे लेखक आपले सर्वांचे लाडके कवी राहुल दादा शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर माझ्या विनंतीला मान देऊन सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं सर्वप्रथमच ऋण व्यक्त करतो. आज मनोमन खूप आनंद होत आहे की वयाच्या 19व्या वर्षी मी लिहिलेल्या जीवन अनुभव पुस्तकाचा या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. खरं तर जीवनामध्ये जगत असताना मला जीवन अनुभव का लिहावंसं वाटलं किंवा जीवन अनुभवाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. सर्वप्रथम मी माझा हा साहित्यिक प्रवास तुम्हाला सांगतो. मी 7वीत असताना छोट्या छोट्या कविता लिहायला सुरुवात केली. अगदी 4 ओळींच्या का असताना पण त्या कविता मी सुरुवात केली आणि त्या 4 ओळींच्या कवितांना मला कधी एक पुस्तक तयार झालं हे सांगताना पुस्तक कधी तयार झालं हे सांगायचं झालं तर एक 4 ओळीनंतर मला प्रेक्षकांचा खूप असा प्रतिसाद लाभला. मी एक 4 ओळी लिहिली तरी माझं प्रत्येक जण कौतुक करायचं, प्रत्येक जण कविते ऐकायचं किंवा प्रत्येकाला ती कविता समजायची. त्यामुळे मी कविता लिहिण्यासोबतच लेख लिहायलाही सुरुवात केली. 16 डिसेंबर 2022 पुणे येथे नवी पेठ येथे आपण आपलं पहिलं पुस्तक नव्या शोधात हे प्रकाशित केलं. आज त्यानंतर माझी 12वी झाली. त्यानंतर मी जीवन अनुभव हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. खरं तर जीवन अनुभव हे पुस्तक असं आहे की डॉक्टरांची कथा आहे आणि त्यामध्ये शिक्षकाचा, घरच्यांचा खूप मोठा रोल प्ले मी दाखवलेला आहे. ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे पण कुठेतरी आपण जेव्हा वाचतो त्यानंतर कुठेतरी आपला कुठेतरी तिथं संबंध येईल या दृष्टिकोनातून मला खात्री आहे. जीवन अनुभव हे पुस्तक लिहिताना मी सर्वप्रथम हे पुस्तक लिहिलं आणि लिहिल्यानंतर ना मी फायनल केलं, म्हणजे फायनल पर्यंत आलो. त्याचे काना मात्रा वेलांटी पर्यंत पाहिलं आणि जेव्हा मी ते पुस्तक सेमी फायनल फाईल मी सेव्ह केली आणि एक फायनल फाईल तयार केली आणि फायनल फाईल तयार केल्यानंतर माझ्या तांत्रिक कारणामुळे ती फायनल फाईल माझ्याकडनं म्हणजे डिलीट झाली आणि त्यानंतर मी 9
9 एप्रिल 2024 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती या पुस्तकाबाबत मी एक पोस्टर टाकलं होतं की मी लवकरच माझं पुस्तक घेऊन येतो. आणि तेव्हा मी जेव्हा सांगितलं, त्यानंतर माझी जेव्हा फाईल तयार झाली तेव्हा ती फाईल माझ्याकडनं घाळ झाली. आणि मग आता करायचं काय? माझ्याकडे एक कच्च लिहिलेलं होतं, पण लोकांपर्यंत आपण तर लोकांना सांगितलंय की पुस्तक येतंय. मग लोकांचे मला कुठे गेले तर प्रश्न असायचा की दुसरं पुस्तक कधी येतंय, काय आहे त्या पुस्तकात. तर मी प्रत्येक वेळेस सांगायचो की लवकरच लवकरच, आणि लवकरच म्हणता म्हणता आज तो दिवस उगवला. खरं तर या शुभ दिवशी माझ्या म्हणजे सर्वप्रथम मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आज खरं तर मला ज्यांनी घडवलं किंवा ज्यांचे संस्कार माझ्यावर पडले अशा रवी मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शीतल जगले मॅडम, ह्या खरं तर मला मराठी त्यांनी शिकवली आहे. आणि मला अभिमान वाटतो की आज त्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होतो. त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण खरंच मला मौल्यवान ठरली. आजही मला कुठलेही प्रॉब्लेम आले तर मी त्यांना शेअर करतो, आणि केल्यानंतर त्या लगेचच मला कुठल्याही गोष्टीचं निवारण करून देतात. खरं तर मला अजून एक सांगायला अत्यंत आनंद होत आहे, ज्यांनी मला LKG मध्ये ABCD शिकवली त्या माझ्या मार्या मिस, ज्या सुद्धा इथं उपस्थित आहेत. मला त्यांचाही खरंच अभिमान वाटतो, आनंद वाटतो की त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. खरं तर ज्यांनी आपल्याला काना मात्रा वेलांटी शिकवली ते जर आपल्या कौतुका सोहळ्यामध्ये उपस्थित असतात तर खरंच खूप आनंद होतो. आणि आज गुरुपौर्णिमा हा महत्वाचा दिवस, आणि त्या दिवशी खरं तर ह्या दिवसाची मुहूर्तमेढ म्हणजे खरं तर माझ्या 2024च्या प्लॅनिंगनुसार मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मला हे पुस्तक प्रकाशित करायचं होतं. एक वार्षिक प्लॅनिंग केलं आपण, कुठेतरी एक वार्षिक प्लॅनिंग करतो की ह्या वर्षी हे करायचं, ह्या महिन्यामध्ये हे करायचं. त्या प्लॅनिंग मध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करायचं असं मी नियोजित केलं होतं. पण काही कारणास्तव, परीक्षा कारणास्तव मी ते पुढे ढकललं, आणि तारीख शोधता आज खरं तर कुठेतरी ईश्वराचीच मला वाटते देणगी म्हणावी की गुरुपौर्णिमेचा दिवस उगवला. आणि यामध्ये या पुस्तकामध्ये जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर त्याच्या मागे आपल्याला एक स्त्री दिसते, आणि ती स्त्री म्हणजे एक आई असते, एक बहीण असते, ताई असते आणि शिक्षिका असते, तसेच प्रियसी असते. या पाचही भूमिका रेखाटणारी जी स्त्री आहे ती स्त्री म्हणजे खरं तर त्या स्त्रीचं खूप महत्वाची भूमिका या पुस्तकात रेखाटली गेली आहे. मला खरं तर मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा पुण्यामध्ये माझ्या हॉस्टेलच्या शेजारी खूप मोठं मैदान होतं. मैदान असं भरपूर मोठं मैदान, आणि एक 4-5च्या सुमारात म्हणजे नेहमी रोज चालायला लोक यायची, चालायची, बोलायची, गप्पा मारायची. आणि माझ्या खिडकीतून मला ते मैदान आहे ना ते स्पष्ट दिसायचं. मी त्या मैदानाकडे सारखं म्हणजे येता जाता निरीक्षण करायचो किंवा करत राहायचो. तर निरीक्षण करता करता मला अशा काही गोष्टी आढळल्या की जेव्हा एक आई वडील आणि एक 3 ते 4 वर्षाची मुलगी ती तिथं आले होते, आणि आल्यानंतर ना आपण ते सहज बसले होते. त्यानंतर बसल्यानंतर त्यांनी मुलगी मोबाईल चाळत होती. चाळल्यानंतर ना आईने पटकन मोबाईल घेतला, आणि घेतल्यानंतर बघितलं की काहीतरी घोळ झालाय मोबाईलमध्ये. आता घोळ काय, तर त्या आईने एक टाकली म्हणजे मारलं. त्यानंतर मुलगी रडायला लागल्यानंतर त्यानंतर मी तिथं होतो, तर मी म्हटलं काय तुम्ही का मारलं, काय तुमचे पैसे घालवले का काय. त्यानंतर त्या आईचं उत्तर ऐकताना खरंच मनोमन खूप दौर्दर्य वाटतं की आई सुद्धा म्हणत होते की जी गेम आता सबे सर्फ ही नावाची गेम असते त्या गेम मधले ते पैसे त्या मुलीने घालवले होते. म्हणजे आई स्वतः गेम खेळत होती आणि मुलगीही खेळत होती. आईचे कमावलेले म्हणजे गेम मधले पैसे कमावलेले जेव्हा त्या मुलीने घालवले तेव्हा आईला वाईट वाटतं. म्हणजे हे खरं तर दुर्दैव वाटतं की अशा पण आई वडिलांनी कुठेतरी संस्कार करताना मुलांचाही विचार करावा. जेव्हा तुम्ही मुलांमध्ये घरात जे वातावरण असतं त्या वातावरणातून मुलं घडत असतात. मुलं घडताना आई वडिलांचं आणि घरच्या सर्वांचं खूप महत्वाचा रोल प्ले असतो. खरं तर मी कविता लिहायला कुठून शिकलो, तर मी कविता लिहायला माझ्या आजीकडून शिकलो. मला आनंद वाटतो की मी जेव्हा एखादी 4 ओळी का होईना लिहितो तेव्हा सर्वप्रथम मी तिला ऐकवतो. तिला ती आवडते, ती म्हणते की तू लगेच पाठव, किंवा कोणी आता घरी येता जाताना कुणी आलं जर मी असेल तर सहज म्हणून जाते की माझा नातू कवी आहे, त्याची एखादी कविता ऐकून जा.
तर मला तिचं खूप मला कौतुक वाटतं की माझं कौतुक ती खूप मनापासून करते आणि एखादी ओळ चुकली असेल तरी मला ती सांगत राहते आणि मग मला अजून प्रेरणा भेटते, कविता लिहायला असेल किंवा लिखाणाला असेल. आणि तिच्यापासून मला खरं तर संस्कार भेटले. मला कुठली अडचण आली किंवा काही वाटलं तरी मी आधी मम्मी पप्पाला न सांगता मी आजीला सांगतो, कारण ती माझ्यासाठी सर्व प्रिय आहे आणि मला खरं तर खूप आनंद होतो आज ती आपल्यासोबत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. खरं तर जीवन अनुभव या पुस्तकाबाबत बोलायचं झालं तर जीवन अनुभव हे असं पुस्तक आहे त्याच्यामध्ये महत्वाचे रोल प्ले केलेला आहे. आज 2024च्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मागे आपण नीट 2024 या सर्वजणांनी बातमीपत्रामध्ये किंवा इकडे तिकडे पाहिलं असेल की आज 25 लाखाच्या दरम्यान मुलं नीट परीक्षा देतात. कुठेतरी यश येतंय, कुठेतरी अपयश येतंय आणि त्या यशावर अपयशावर आम्ही तरुणाई मात करून पुढे जातोय, प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाशी परमेश्वर म्हणत पुढे जातोय. पण खरं तर कुठेतरी त्या मुलांना एक प्रेरणा द्यावी, त्या मुलांना कुठेतरी चांगला उद्देश मिळावा, त्या हिशोबाने हे पुस्तक लिहिलं आहे. नीटचं सर्व वातावरण, त्यानंतर मेडिकलला असणारे ते 5 वर्ष, ही गोष्ट काल्पनिक आहे पण कुठेतरी वाचल्यानंतर असं वाटेल कोणीतरी मेडिकल मधनं गेले की काय, मेडिकल क्षेत्रामधनं लेखकांनी मेडिकल क्षेत्रामधनं अनुभव घेतलाय की काय, असं ते आहे. काल्पनिक आहे पण खरंच भावस्पर्शी आहे. त्यानंतर ते मेडिकल मध्ये 5 वर्ष. आज आपण सर्वत्र पाहतो खरं तर सुरुवातीला जेव्हा डॉक्टर झाल्यानंतर काही असे अनुभव येतात, काही विचित्र पेशंट असतात, वेगळे पेशंट असतात, त्या अनुभवांना रेखाटलं आहे. आता इथं आपल्यासोबत डॉक्टर पूजा शितोळे या सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा असे अनुभव आलेच असतील की एखादा पेशंट वेगळा असतो, त्यानंतर सुरुवातीला लोकांचं आपल्याकडे येणं किंवा आपल्याला त्यांना अट्रॅक्ट करणं यासाठी किती मेहनत करावं लागते, आर्टिकलशिप करावं लागते, त्यानंतर कुठेतरी आपलं डॉक्टर नाव लागतं आणि खरं तर ही गोष्ट 2040च्या कल्पनेत लिहिली आहे. आणि जेव्हा एक सामान्य माणूस 2040 मध्ये जाईल आणि तो सामान्य माणूस म्हणजे तो लेखक त्याच्या मुलाला ही कथा सांगतोय, त्यामुळे ही कथेचं स्वरूप आणि रूप अगदी वेगळं आहे, अगदी भावस्पर्शी आहे, यात काही शंका नाही. खरं तर मी कवी आहे आणि या कवी असल्यामुळं मी माझ्या शेवटच्या या पुस्तकाच्या मूलपृष्ठावरती माझी छोटीशी कविता जीवन अनुभव यावरच लिहिली आहे. कल्पनेचा वटवृक्ष, त्या वटवृक्षाला विचारांच्या पारंब्या, शब्दांची पाने आणि फुलासारख्या कविता त्या कल्पनेच्या वटवृक्षाला लोंबत्या. पुस्तक रूपी वटवृक्ष भरून येतो, तळी लागून मोहर दिसतो, फळ लागून वटवृक्ष फुलतो. वटवृक्षाचा वारा कल्पनेला लागतो, या वटवृक्षाखाली वाचक मनमुराद भुलतो. या सावली खाली मनाची विश्रांती घेतो, माझ्या कल्पनेच्या वटवृक्षातून जीवन अनुभव हाती ठेवतो. वटवृक्ष कल्पनेचा, जीवन अनुभव वटवृक्षातून शब्दांचा. माझ्या साहित्यिक वटवृक्षातून हा जीवन अनुभव साकारला गेला आहे. कुठेतरी शब्द जास्त शब्द नाहीयेत, कमी शब्दातच हे पुस्तक लिहिलं आहे. कमी शब्दात जास्त सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. खरं तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. मी एखाद्या व्यासपीठावर उभं राहिलं तर मला मागून सांगावं लागतं की आता थांब किंवा बास कर. पण खरं तर आजचा कार्यक्रम माझाच आहे, त्यामुळे मला कुठून कुणाची चिठ्ठी येणार नाही किंवा कुठून सांगितलं जाणार नाही की तू थांब. पण खरं तर आज माझ्या सर्व विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच जीवन अनुभव तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्ही ते निवडणार देखील आहे, यात कुठलीही शंका नाही. अगदी माझ्या जे काही अनुभव मी अनुभवले त्या अनुभवातून, माझ्या कल्पनेतून आणि मला भेटणाऱ्या व्यक्तीतून मला खरं तर मी नेहमीच म्हणजे आज खरं तर ज्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार होता ते असे आपल्या गावचे प्रसिद्ध काव्यतज्ञ डॉक्टर धनंजय शिंदे पाटील सर यांचं सुद्धा मला नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं. मी जेव्हा त्यांच्या क्लिनिकमध्ये जात असतो तेव्हा मला प्रत्येक वेळेस ते नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारतात. समोर कितीही गर्दी असू द्या ते माझ्याकडे 4 प्रश्न तरी विचारणारच किंवा मला 4 गोष्टी नक्कीच सांगणार. त्यांचं मला नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं. मला खरं तर माझी खूप इच्छा होती की त्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन व्हावं, पण खरं तर त्यांच्या घरातलंच लग्न असल्यामुळं ते येऊ शकले नाही. पण त्यांनी परवा दिवशी मला शुभेच्छा दिल्या आणि खरं तर त्यांचं मला मोलाचं आणि महत्वाचं मार्गदर्शन कायमच लाभत असतं. मला डॉक्टर असतील, त्यानंतर माझे सर्व जे मित्रमंडळी आहेत ते स्वतः नीट क्रॅक करत आहेत.
नीटचा अभ्यास करत आहेत, त्यांच्याकडून बोलण्याचा संवाद साधल्यानंतर त्यांचे अनुभव मला मिळाल्यानंतर त्या अनुभवांचा कुठेतरी मी साठा केला आणि त्या अनुभवांना घेऊन कल्पनेतून, माझ्या शब्दातून हे पुस्तक लिखाणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला कुठेतरी कथा परत विस्कटली, परत जोडली, जोडता त्याला शब्दांना मिळून हे पुस्तक तयार केलं. खरं तर नव्या शोधात हा माझा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाबद्दल सांगायचं झालं तर नव्या शोधात या काव्यसंग्रहाला वाजिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित झालेल्या कवी संमेलनामध्ये वाजिवा विशेष कविता संग्रह पुरस्कार 2024 हा देखील मागच्या 17 तारखेला म्हणजे आषाढी एकादशी दिवशी तो जाहीर झाला आणि मिळाला देखील. त्यामुळं त्या प्रतिष्ठानचे देखील मी आज आभार व्यक्त करतो, कारण की तब्बल आपलं 100 पुस्तकांमधून टॉप 3 पुस्तकांमध्ये त्या विशेष काव्य संग्रहाची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये आपलं पुस्तक हे टॉप 3 मध्ये निवडलं गेलं. त्यानंतर या पुस्तकाबाबत अजून सांगायचं झालं तर यामध्ये कविता आहेत, नव्या शोधामध्ये कविता आहेत आणि जीवन अनुभवामध्ये कथा आहे. ती कथा आहे ती नक्कीच कुठेतरी हृदयाला घाव घालणारी, हृदयापर्यंत पोहोचणारी अशी ती कथा आहे. आज बोलण्यासारखं खूप आहे. आज खरं तर मान्यवर देखील उपस्थित आहे. आज मी कुणाचंही नाव घेत नाही किंवा नामोल्लेख करत नाही, कारण की नामोल्लेख करण्यासारखे अनेक आहेत. तुम्ही सर्वजण प्रतिष्ठित आणि मानाने आणि मनाने खूप मोठे आहात आणि त्यामुळं प्रत्येकाचाच नाव उल्लेख करायचा झाला तर मला प्रत्येक व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल. आणि ज्यांनी मला सहकार्य केलं ते प्रत्येक क्षेत्रातील असो, तर पत्रकार असतील, डॉक्टर असतील किंवा इतर कुठले शिक्षक या कुठल्याही क्षेत्रात असू द्या, मला जिथं जाईल तिथं त्यांचं सहकार्य लाभतं आणि ते सहकार्य लाभणारे ते प्रत्येक व्यक्ती इथं उपस्थित आहेत. त्यामुळं तो देखील आनंद होतो. खरं तर 3:50 हा आपण टायमिंग दिला होता आणि 3:50चं 4:30 कधी झाले हे मला पण कळलं नाही. खरं तर वेळेचं महत्व खूप आहे. मला कुठेही एखाद्या ठिकाणी 9ला बोलवलं तर मी 8:30ला जात असतो. मला स्वतःचाच कार्यक्रम उशिरा चालू करायचा नव्हता आणि त्यासाठी मी गेले 4 दिवस मेहनत करत होतो. प्रत्येकाला सांगत होतो टायमिंग घड्याळ, कारण की एकदा घड्याळ चुकलं की परत माघारी येत नाही. कारण की कुठेतरी घड्याळाकडे लक्ष देणं हे खरं तर खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण पुण्यात कार्यक्रम घेतला होता तेव्हा मला खरंच आनंद होतो. 3ला टायमिंग दिलता, 3:05ला आपण कार्यक्रम सुरू केलता आणि खरं तर ग्रामीण भागामध्ये मला माहित नाही टायमिंगचं महत्व आहे की नाही, पण कुठेतरी तुम्ही सर्वांनी, आपण सर्वांनी टायमिंगचं महत्व पाळावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना उद्देशित करू इच्छितो की कुठेतरी वेळेचं महत्व पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की एकदा गेलेला दिवस पुन्हा येत नाही. कारण की कितीही म्हटलं तर आयुष्य एकदाच आहे आणि शेवटी जाताना आपल्याला काय घेऊन जायचंय. खरं तर मला आनंद होतो की माझी संपत्ती ही माझ्या पुढच्या पिढीला जाणार आहे, पण माझी लिखाण संपत्ती ही अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर पुढच्या अनेक दशकांपर्यंत पोहोचणार, यात मात्र शंकाच नाही. त्यामुळे कुठेतरी लिखाणाची संपत्ती व्हावी. आज खरं तर माझी 12वी झाली, त्यानंतर मला कुठेतरी टाइम भेटला आणि त्या टाइमचा मी नक्कीच सदुपयोग केला असावा असं मला वाटतं. कारण की उगाच कुठेतरी जाऊन येऊन थांबणं किंवा काय करणं याच्यापेक्षा आपण कुठेतरी लिखाणाची संपत्ती कमवतोय आणि त्या संपत्तीचा मलाच नाही किंवा माझ्या पुढच्या पिढीला नाही. आज मी कितीही केलं किंवा कुठल्याही मोठ्या पोस्टवर गेलो किंवा मी गेल्यानंतर म्हणजे साधारणतः 50-60 वर्षानंतर कधी पण, म्हणजे आजकाल माणसाचा भरोसा देता येत नाही, आज आहे तर उद्या नाही. त्यामुळं कधी पण जेव्हा मी जाईल त्यानंतर माझे लिखाण संपत्ती आहे ती कायमच राहील, यात मला कुठलीच शंका वाटत नाही. आणि जीवन अनुभव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला. नक्कीच कुठेतरी तुम्हीही घड्याळ पाहताय की कुठेतरी काही जण बोर झाले असतील, काही जणांना थांबतोय की नाही असं वाटत असेल, पण नक्कीच तुमच्या मनात जी भावना आहे ती मी खाली बसल्यानंतर मलाही कधीच कुठे वाटत असेल की पुढचा व्यक्ती कधी थांबतो. पण खरं तर ज्या निमित्ताने तुम्ही मला काही बरेच जण मला ऐकण्यासाठी आलात आणि जे ठरवलंय, मी खरं तर 2 दिवस झालं भाषणासाठी विचार करतोय की भाषणामध्ये काय सांगावं, पण ते सांगता मला म्हणजे विचार करता हा प्रकाशनाचा दिवस कधी आला आणि 4 कधी वाजले हे सुद्धा कळलं नाही. म्हणजे विचारच करत होतो की काय बोलावं. त्यानंतर मी ठरवलं, माईक हातात घेतला की काही ठरवायची गरज लागत नाही. त्यानंतर
खरं तर मी माझं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं आहे, इंग्लिश मीडियममधनं झालं आहे आणि मला नक्कीच अभिमान वाटतो की इंग्लिश मीडियममधला मुलगा सुद्धा सुंदर असं मराठीत लिखाण करू शकतो आणि तो करेल. ज्याला आवड असते तो निवडून येईल, यात मात्र कुठलीच शंका नाही. खरं तर तुम्ही सर्वजण आग्रहाने बोलावलेल्या निमंत्रणाला मान दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि कुठेतरी मी सर्वांना वेळेअभावी 4:30चा 3:50चा कार्यक्रम 4:30ला झाला त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो. कारण की टायमिंगचं महत्त्व टायमिंगचं महत्त्व खूप आहे. कारण की आपल्याला जिथं बोलवलं जातं त्या टायमिंगमध्ये येणं तितकंच महत्त्वाचं आहे. काही गोष्टी असतात 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतात आणि पण पुढील वेळेस मला सगळ्यांना सांगावंच वाटतं की पुढील वेळेस कुठलाही कार्यक्रम असू द्या तिथं आपण सर्वांनी टायमिंगच्या आधी 2 मिनिटं जाऊया आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. त्याबद्दल तसेच मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. इतर डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थी ज्यांच्या जीवनावरती हे पुस्तक आहे ते सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे खरंच आनंद होतो या पुस्तक सोहळ्याला. मला ह्यामध्ये प्रत्येकाने सपोर्ट केला आहे ते प्रत्येक व्यक्ती या व्यासपीठावरती आहे. तसेच मी नामोल्लेख करतो की रोहिणी प्रकाशनच्या CEO आणि फाउंडर रोहिणी मॅडम यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. कुठलीही गोष्ट असू द्या, मॅडम आपण असं करूया, ठीक आहे, त्यानंतर मॅडम असं हे करायचं ते करायचं, प्रत्येक गोष्टी त्यांनी मला समजून घेतलं, सांगितलं, शिकवलं की हे असं असतं, हे बरोबर नाही दिसणार, हे चुकीचं आहे. आमचा रोज संवाद व्हायचा. त्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी त्यांनी समजवलं, सांगितलं आणि त्यानंतर कुठेतरी हे पुस्तक तयार झालं. या पुस्तकाचं मलपुष्ट मुखपुष्ट अगदी मेहनतीने आणि विचार करून तयार करण्यात आलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल यात कुठलीच शंका नाही. धन्यवाद. पुनश्च एकदा तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे एकत्रीय मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच खऱ्या अर्थाने आम्हाला आपल्या शब्दातून एक नवीन दिशा आणि जीवनाची आशा मिळाली, यात कुठली शंका नाही. आपले शब्द खरंच आमच्या हृदयापर्यंत पोहोचले हे मी सर्व श्रोत्यांच्या वतीने हमी देते. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद राहुलजी, अतिशय मनमोकळेपणाने आपण गप्पा मारल्या. खरं तर त्यांनी सांगितलं की आजीने मला घडवलं, आजीनं मला कविता लिहायला शिकवलं आणि अशा आजीचा खरं तर सन्मान झालाच पाहिजे. आणि त्यानिमित्ताने आजी आजोबांचा सन्मान करण्यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळदादा फराटे यांना विनंती आहे. त्याचबरोबर मांडोलीचे माझे वही चेअरमन आमचे सहकर्मी प्रमोदजी जगताप, सचिन फराटे, संतोषी नागवडे, बाळनाथ, त्याचबरोबर रमेश अप्पा मोरे, अंतोसराव सुतुळे, ज्याच्या मान्यवरांचं नाव उल्लेख केलं त्या सगळ्यांनीच वरती यावं. अप्पा बाळाचा पुढे या. आजी आजोबा आणि आई हा म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, विश्वरूपी आत्मा म्हणजे असते आई. आई असते चंद्रन म्हणून दिसते बाळासाठी. त्या आईचाही सन्मान, आजीचाही सन्मान आणि आजोबांचाही सन्मान करण्यासाठी मान्यवरांनी वरती यायचे पटकन स्टेजवरती आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. चला पटकन खाली आपण सन्मान करूया. आयुष्य गेलं खरं तर काष्टामध्ये, झिजण्यामध्ये, पण आजीने खरं संस्कार केले. आम्ही लहान होतो, मला आठवतं आमची आजी आम्हाला म्हणायची दारामध्ये रामादादा सितुळे, नागोडे पाहुणे आपण कृपया स्टेजवरती यायचे. नागोडे पाहुणे, रामादादा सितुळे त्यांच्या इथे खऱ्या अर्थानं हे कष्ट केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि ज्यांना खऱ्या अर्थानं एक सामाजिक क्षेत्रातला नामोल्लेख असा पुरस्कार मिळाला असे आमचे सहकारी मित्र, व्यक्ती लहान पण कीर्तिमान अनुवाना फराटे, आपण कृपया स्टेजवरती यायचंय आणि हा सन्मान करायचा. आपल्याला नजर चुकीने आपल्याला पाहिलं गेलेलं नाही. कृपया आपण आम्हा पुढे या. अशोक आपल्याला विनंती आहे. राजेंद्र भैरत, आपण सगळे शहाजीराव कोळपे घ्या पटकन. चला सत्कार करायचा पटकन, मुलांनी पटकन द्या स्टेजवरती. आपण सत्कार करण्यासाठी जे साहित्य ते पटकन द्यायचे पुढे. दादांच्या हस्ते आजोबांचा सन्मान होतोय. यानंतर आपण अगदी मान्यवरांची थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. कार्यक्रम थोडासा लांबलेला आहे. माने मॅडम, आपण कृपया खाली जायचंय. माने मॅडम, माने मॅडम या.
आजीचा सन्मान करण्यासाठी माने मॅडम पुढे जायचंय. माने मॅडम आलेले आहेत. आमचे सहकारी मित्र प्राध्यापक माने, डायरेक्टर आणि छत्रपती कॉलेजवर मांडवचं कुणीही गेलं तरी डायरेक्टला आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हीही केलं तुम्हाला सहकार्य करतो. त्याच्यामुळे मांडवगत केलं प्रेम माने सरकार तुमच्यावर आहे. सर्वच मान्यवरांना विनंती आहे, आपण सगळेजण खरं तर वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेतकरी कुटुंब म्हटलं की सगळी कामं पाहून यावं लागतं. त्यामुळे आपण खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, वेळात वेळ काढून. आज गरज लागणं स्थिती असतानाही आपण वेळ काढून उपस्थित राहिला, त्याबद्दल राहुलच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि यानंतर खंडरावांना फराटे माजी संचालक मांडव वगैरे सोसायटी यांना विनंती करतो की आपण ज्ञानदेव फराटे, डॉक्टर सुरेशराव फराटे, रमेश अप्पा मोरे आपण उपस्थित राहिला. आपलं मनापासून स्वागत करतो. आपण कृपया स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं. यानंतर खंडराव फराटे पाटील आपणास विनंती यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या जीवन अनुभव या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी राहुलदादा शिंदे लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आताच आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थित पार पडला. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष मांडवगण गावच्या सरपंच मीनाक्षी फराटे पाटील, त्याचप्रमाणे या पुस्तकाचे त्यांनी प्रकाशन केलं त्या रोहिणीताई वाघमोरे, त्याचप्रमाणे माने सर या शिरोर साहित्य परिषदेचे अध्यक्ष परदेशी सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. या ठिकाणी मी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करणार आहे आणि मान्यवर बोलणार आहे. या ठिकाणी परिस्थितीवर मात करीत परिस्थितीत माणूस काय करू शकतो हे या ठिकाणी या शिंदे कुटुंबियांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कारण लेखक होणं ही सोपी गोष्ट नाही किंवा त्यासाठी वेळ देणं ही सोपी गोष्ट नाही. त्यातून मी अनुभव घेतलेला आहे. कारण आमचा मुलगा शेखर फराटे हा एक लेखक, त्यांनी 3 पुस्तकं 3 कादंबऱ्या तयार केल्या. त्या किती वेळ द्यावा लागतो किंवा त्याचा कुटुंबासाठी किती उपयोग होतो हे मी अनुभवलेला आहे. कारण हा लेखक जो कुणी आता राहुल शिंदे हा लेखक या ठिकाणी आपल्या मांडवगण गावामध्ये तयार होतोय, त्याने हे पुस्तक प्रकाशित केलं. त्याचा दिलेला वेळ आणि या समाजा हितासाठी केलेलं त्याचं योगदान हे मोलाचं आहे. कारण समाज हितासाठी जो व्यक्ती काम करीत असेल कुटुंबाव्यतिरिक्त पूर्वी एखादा तरुण मुलगा जर आपल्या कुटुंबात म्हणजे वयाच्या 19व्या वर्ष 20व्या वर्षाचं पदार्पण करीत असेल तर त्याच्या कुटुंबाची अपेक्षा असते की त्याने 2 पैसे घरात कुटुंबाला आणून दिले पाहिजे. परंतु मी खरंच या कुटुंबाला धन्यवाद देईन. त्यांनी आपली परिस्थिती मात करीत आज शेतीत दुसऱ्याच्या शेतीत कष्ट करून या गावात एक चांगलं स्थान निर्माण केलं आणि एक चांगला नातू, एक चांगला मुलगा या कुटुंबाने तयार केला. एक समाज हितासाठी त्यांनी आज योगदान दिले. कारण त्यांनी आता सांगितलं त्याच्या भाषणातून की मी असून नसून पण माझे लिखण केलेले पुस्तक समाजासाठी हितासाठी त्याचा उपयोग होणार आहे. अगदी नक्की मिळालेली इस्टेट ही आपल्या कोणत्या व्यक्तीला त्याच्या बरोबर येता येत नाही, पण त्यांनी जे दिलं जे ठिकाणे ती मात्र समाजासाठी नक्की त्याचा उपयोग होतो हे मात्र नक्की आहे. कारण आता त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त केलं, मी त्यांचं कुटुंबाच्या जवळून पाहिलं. मी स्वतः त्यांचं कुटुंब त्यांच्या आजोबापासून आमच्या नवनाथदादा चितोडे असतील आम्ही त्या ठिकाणी असू आमच्या शेतीच्या कुटुंबाने काम करून एक 2 पैसे कसं कुटुंबासाठी मिळवता येईल आज दादासारखा हुकूम मुलगा एक चांगलं काम म्हणजे कोणताही व्यवसाय असू द्या, कांदा मार्केटिंग असू द्या किंवा फुलवर मार्केटिंग असू द्या, त्यातून 2 पैसे येऊन मुलाची साथ आपल्याला मिळाली पाहिजे ही कोणाची अपेक्षा असते. माझी सुद्धा तीच अपेक्षा असायची. परंतु या क्षेत्रात जर एखादी व्यक्ती जात असेल समाज हितासाठी काम करीत असेल ती आता खरंच राहून तुला मनापासून गावच्या वतीने आमच्या सर्वच या ठिकाणी आलेले जे सर्व ज्ञान अज्ञान जी व्यक्ती या ठिकाणी जे आता उपस्थित आहे या पुस्तकातले त्यांना ज्ञान असल्याशिवाय या कार्यक्रमाला कोणी या ठिकाणी उपस्थित राहत नाही. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आज जे सर्व जे उपस्थित राहिल्यात या पुस्तकाविषयी त्यांना असण्याचे कळमळ त्यांचं वाचन
किंवा त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी, त्यामुळे ही मंडळी आज या ठिकाणी एवढा वेळ बसून आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी त्यांनी ते अनुभवलेलं आहे म्हणून या व्यक्तींनी वेळ दिलेला आहे. त्यामुळं भविष्यात तुला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खरं तर या ठिकाणी आपण काय कमावलं याच्यापेक्षा मी शेखरच्या बाबतीतून अनुभवलेलं आहे. कारण मी सुद्धा त्याला म्हणायचो अरे कुटुंबासाठी थोडाफार वेळ दे, परंतु नंतर त्यांनी पहिली किंगमेकर कादंबरी लिहिली, त्याचं प्रकाशन झालं. नंतर त्यांनी त्रिकोणी चौकट ही कादंबरी लिहिली आणि नंतर पारावरच्या गोष्टी. परंतु ज्यावेळी पारावरच्या गोष्टी कादंबरी लिहिल्यानंतर त्याला या ठिकाणी पहिल्या कादंबरीच्या वेळेस त्याला मोहन गोखले आपले दिग्दर्शक किंवा त्यांनी विमान सृष्टीत जे काम केलं तर त्याची कादंबरी त्यांच्या हातात पडल्यानंतर त्याला आमंत्रित केलं आणि त्यांनी घरी आल्यावर सांगितलं मी म्हणलं अरे तुझी कादंबरी तिथपर्यंत कशी पोचली. ते म्हणलं त्याच्यावर त्यांना त्याच्यावर त्या कादंबरीवर पिक्चर तयार करायचा म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि आता नंतरच्या पाठीमागच्या या इलेक्शनच्या लोकसभेच्या काळाच्या अगोदर 2 महिने आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांनी शेखरला ग्रामीण भागातला लेखक म्हणून आमंत्रित केलं होतं आणि पुण्यासारख्या ठिकाणी 3 तास त्याला वेळ दिला. त्या ठिकाणी आम्हाला त्याचं म्हणजे ज्यावेळेस आता आम्ही राजकीय क्षेत्रात जरा मला जास्त वेळ असल्यामुळं एक पवार साहेबांचं जास्त पाहून गेले की त्यांनी 3 तास शेखरला वेळ दिला. आम्ही नुसतं पवार साहेबाबरोबर फोटो काढला तरी बारा होऊन जातो. परंतु ही मंडळी लेखक कसलं राजकारण नाही, गावात कसलं म्हणजे किलमिश नाही करतात, परंतु समाजासाठी काही त्यांना ज्या गोष्टी वाटतात त्या लिखाणातून मांडण्याचं काम करतात. आणि नक्कीच हा राहुल शिंदे आपल्या मांडोगर सारख्या गावात एक चांगला लेखक म्हणजे शेखर असेल किंवा राहुल असेल किंवा कवी परदेशी सर असतील यांनी साहित्य परिषदेतून एक आपल्या गावचं नाव पुण्यासारख्या म्हणजे जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं किंवा महाराष्ट्र सारख्या या राज्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या या मंडळींनी केलं. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर मांडोगरचे माजी डेप्युटी सरपंच नवनाथ शितोळे यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा समीक्षाताई फराटे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संरक्षण राज्य संघचालक सुनील तालुक्याचे मदनदादा फराटे, सर्व स्टेजवर उपस्थित रोहिणी पब्लिकेशन असेल, मराठी साहित्य परिषद असेल, या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी आणि आपण सर्वांमधून बघितले राहुल शिंदे यांच्या जीवनानुभव या पुस्तकाचं प्रकाशन आज आपल्या सर्वांचं साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे. राहुल शिंदे असेल, शेखर मराठी असेल, लेखक कवी त्यांना तर सूर्याच्याही पलीकडचं दिसतं. त्यांची विचार करण्याची पद्धत, विचारशक्ती मोठी असते आणि हा वारसा शेखर मराठीच्या रूपाने राहुल शिंदेच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. राहुल शिंदेचा दुसरा वारसा असा आहे की आईलाला होळकर यांचं गाव चवंडी, त्या चवंडी गावचे हे शिंदे आहे. आणि दुसरा वारसा त्यांचा असाही आहे की प्राध्यापक राम शिंदे माजी गृहमंत्री यांची भावकी म्हणजे ही वारसा त्यांना असा चांगल्या पद्धतीचा आहे. त्यांच्या या पुस्तकाला आणि शेखर मराठे आणि राहुल शिंदे या दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. असंच मोठं होत राहा. जय हिंद. धन्यवाद दादा. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वरी मॅडम संकपाळ त्याचबरोबर स्वप्नाली परदेशी यांचे सहर्ष स्वागत. यानंतर रोहिणी पब्लिकेशन दत्तात्रय फराटे माजी संचालक गोडमुगा सहकारी साखर कारखाना आमचे मार्गदर्शक यांना विनंती आहे आपण आपलं मार्गदर्शन करावं. आता कॉलेजवर सर्व पुढची मंडळी बसली त्यांची सर्वांची क्षमा व्हावं. थोडक्यात एकच मिनिट लागतो की राहुलजी शिंदे यांचं बरेच जणांनी कौतुक केलं. मी पुण्याला त्यांचं सर्वांचं कौतुक करतो आणि त्यांचे सहकारी शेखरजी असं या दोघांचं कौतुक करून या कार्यक्रमाला सर्व आपल्या मंडळींच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी